नवनाथ भक्तिसार अध्याय 26. श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमलापती सर्वसाक्षी आदिमूर्ती पूर्ण ब्रह्मा सनातन ज्योती रुक्मिणीपते जगदात्मया. हे दीननाथा दीनबंधू मुनी मान सरंजना कृपा सिंधू तरी आता कथा सुबोधू सरज्ञ शब्दी वद्विका. मागिले अध्यायी कथन गंधर्व नामी सुरोचन शक्रशापे गर्दभ होऊन सत्यवती वरियेली. तरीही असो मागील कथा सिंहावलोकनी पहा आता. कमठ कुल्लाळ कानन पंथा अवंतिके जातसे. गंधर्व गर्दभी संसार वाहोण स्वदारे सहित सत्यवती रत्न मार्गी चालता मुक्कामो मुक्काम अवंतिके पातला. कुल्लाळ गृही सदन पाहुण राहते झाले समुच्चये करुण. परी सत्यवती ते सुढाळपणे कन्ये समान पाळीतसे. सकळ मोहाचे माया फळ सत्यवती ते अर्पी कुल्लाळ. आसन वसनादी सकळ इच्छे समान पाळीतसे. तो एके दिवशी सत्यवती म्हणे ताता कमठ मूर्ती मम लग्नाते करुणीपती माझा मज दाविका. एरी म्हणे हो अवश्य माय या बेलाचा फेडीन संशय. मग रात्री अवसर पाहुणी समय गंधर्वापाशी पातला. म्हणे महाराजा पशुपती कामना वेधली जे तव चित्ती. ती फळासी येऊनी निगुती तुझ लागी पावती झाली. तरी या अर्था सुलक्षण पुढे व्हावे मंगल कारण. सत्यवती उत्तम रत्न वाट पाहे पतीची. तरी या प्रश्नाचे उत्तर देऊन उभई मिरवावे समाधान. ऐसे ऐकता संकट वचन गंधर्वराज वदतसे. तरी असो अन्य विधी ते प्रविष्ट न व्हावे हे लोकांत. तरी योजनी असुरी लग्नांत सत्यवती स्वीकारू. म्हणे महाराजा कमठा ऐक मंगल विधी नसे एक. आसुरी विधी पूर्वक हा सोहळा मिरवतसे. ऐसे बोलता गंधर्व राव कमठ म्हणे आहे बर्वे परी एक संधी उदित भाव. पावला महाराजा म्हणे संदेह कवन कैसे. परी आपण वर्तता पशु ऐसे. तरी यामिषे संग मनुष्य कैसी रीती घडेल की. तरी संदेह फेडुनी माझा प्रिय करावी आपुली भाजा. ऐसे ऐकुनी कामठ चोजा उत्तरा उत्तर देतसे. तो म्हणे महाराजा कमठा ऐक रत्न सत्यवती अलोलिक. ऋतू समय सत्य दोंदिक श्रुत करावे आम्हा ते. तुवा श्रुत केलिया दृष्टी दावीना आपुली स्वरूप कोटी. गंधर्व वेशे इच्छा पाटी पूर्णपणी आणि नकी. सत्यवती उत्तम जाया चतुर्थ दिनी एकांत ठाया. तुष्ट करीन गंधर्वी काया करू वरुणिया महाराजा. ऐसी बोलता गंधर्व वाणी तुष्ट झाला कमठ मणी. स्वधामात संचरोणी व्रतांत कन्येसी निवेदिला. म्हणे माये ओ सत्यवती कामना जे आहे तव चित्ती. ते ऋतुकाळी कामाहुती गंधर्वराज ओपी लगे. आपुल्या स्वरूपा प्रगट करून करू योजितो आसुरा लग्न. तरी तेची वरुणी समाधान सुखा लागी पावशील. ऐसे सांगुनी कमठ कुल्लाळ शयनी पहुडला उतावेळ. ती निशा लोटुनी उदय काळ गमस्तीचा पातला. तेही लोटल्या दिनोदिन समय पातला ऋतू काल मान. चतुर्थ दिनी कुल्लाळ जाऊन श्रुत करी गंधर्वाते. म्हणे महाराजा गंधर्वनाथा योजिला समय आला आता. तरी उभय काम पूर्ण होता स्वीकारावे महाराजा. ते बोलता कमठवाणी वेश गर्दभी तक्षणी सोडूनी स्वस्वरूपा प्रगट करून मही लागी मिरवला. मिरवला परी जैसा गबस्ती वस्त्राभरणी कनक कांती. कमठे पाहुणी चित्त सरती आनंद तोय हे लावे. चित्ती म्हणे भाग्यवंत मज समान नाही या माहित. स्वर्गवासी गंधर्व दैवत मम गृही वर्ततसे. आहा ती धन्य सत्यवती बैसलीसे पुण्य पर्वती. ऐसा स्वामी जियते पती निज दैवे लाधला. राहिला परी वर्णनासी मती नसे बोलावया अनुसम्मती. स्वर्गफळची लागले हाती सत्यवती कारणे. ऐसा अमरा पियुष दान आतुडले मंथनी दैवे करुण. की दानवांत नवनिधी धन कुबेर लाधला पुण्याने. की शिव मौळीचे दृढासन दैवे लाधला रोहिणी रमण.
तेवी गंधर्व सुरोचन सत्यवती ही लाधली की प्रत्यक्ष सूर्यनारायण पाठीवाहे श्यामकर्ण तन्याये दैवे करुण सत्यवती लाधली की अब्धिजा दारा कमला नामे विष्णुसी लाधली दैवे करुण तेवी गंधर्व स्वामी सुरोचन सत्यवती लाधली ऐसा विस्मय कमठपोटी करीत आहे हर्षे देठी मग भाळ ठेवूनी चरण संपुटी विनवनी करीतसे म्हणे महाराजा स्वर्गधामका अहा मी अबुद्ध असे या लोका नेनोनी तव प्रताप अवाका कष्टविले पापिष्ठे तव पृष्ठी ते ग्रंथिका वाहुनी गर्धभ भाविला आपुले मनी अहम मूढ मी अबुद्ध खाणी आरोहण केले पापिष्ठे आहा स्वाम्या ऐसी कोटी असुनी वृत्तिका वाहिली पाठी नेनुनी तू ते केले कष्टी मीही दुरात्म्या पापिष्ठे आहा कर्म हे अनिवार आरोहता तव पृष्ठी वर तय दुरात्मा मुष्ठी प्रहार करीत होतो पापिष्ट तरी ऐस्या अपराधासी क्षमा करी गा दया राशी ऐसे म्हणोनी पुन्हा चरणांसी निज मौळी अर्पितसे मग सुरोचन गंधर्व हात धरुणी कमठ सदनी नेत म्हणे महाराजा स्वकांते ते सांभाळावे सर्वस्वी मग सुरोचन गंधर्व एकांतासी पाचारिले सत्यवतीसी येरी एताची षोडशोपचारेसी गंधर्व राज पूजियेला मग अतिप्रीती संवाद स्थिती ऐक्य भावाने उभय रमती आसुरी विवाह कामार्थ रती तुष्टचित्ती मिरवले परी त्याच रात्री गर्भ संभवला सत्यवती प्रारब्ध योगे पुत्रवंती जटस्थानी राहिला या परी गंधर्व राज म्हणतसे सत्यवती भाज पुत्र सुखाते पाहिले चोज स्वर्गवास करीन मी शक्र शापापासुनी कथा सत्यवती ते होय सांगता कथा सांगुनी म्हणे आता सुख क्षेमांत असावे तरी तुझ आता राजबाडी पुत्र उल्हासील येणे काळी परी तो पुत्र महाबळी राज्यासनी मिरवेल परी धर्मदाता विक्रम नामी जगा विख्यात धैर्य राशी औदार्यवंत शक्रकर्ता मिरवेल ऐसा पुत्र तू चूडामणी लाधशील ओ शुभाननी मी तव ऋणापासुनी मुक्त झालो सर्वस्वी आता उरले शाप मोचन पाहताची गे पुत्र वदन अमूल्य स्वर्ग सुखा पावेन स्वस्थानासी जाऊनी यावरी पुढे तू गोरटी मम क्षती न करी आपुले पोटी विक्रम पुत्र पाळुनी शेवटी सकळ सुखा भोगिका ऐसे सांगुनी सुरोचन पुन्हा गर्धभ वेश धरुण सवेची सेविले आपुले ठाण अंगणात येऊन यापुढे दिवसानुदिवस गर्भ लागला आहे वाढीस परी लोक पुसती कुल्लाळास सत्यवती कोणही एरू म्हणे मम कुमरी मोहे आणिली आहे माहेरी गरोदरपण निवटल्यावरी पुन्हा जाईल स्वसदना ऐसे जगताते करुणी भाषण तुष्ट मिरवे सकळांचे मन या परीती ते 9 मास पूर्ण गर्भस्थानी विराजले तो सुलक्ष समयो सुलक्ष तिथी नक्षत्र करण शुभ योगांती चंद्रबाळ तारानिती प्रसूत झाली सुलक्षणी बाळ पाहता शुभाननी तेजापुंज लावण्य खाणी की सरळ तेज ओपुनी तरणी पाहुणचारी आरधिला पुढे पाहता संस्कारासी वारसे केले 12 दिवशी पाळणा घालुनी बाळकासी विक्रम नाम ठेविले सुदीनास तो अर्क प्रवर्तला अस्त प्रदेश सुरोचन गर्दभ वेश सांडिता झाला तक्षणी मग संचरुणी सदनाते सत्यवती ते म्हणे कांते शीघ्र आणि पाहू दे बाळकाते पुत्र मुख या काळी बैसोनिया वस्त्रासनी सत्यवती देत बाळ आणुनी अंकी सुरोचन गंधर्व घेऊनी पुत्रमुख पाहिले पुत्रमुख पाहता दृष्टी आटुनी गेल्या शापकोटी तो अमरी जाणवले शक्रपोटी मातली ते पाठविले विमान रोहणा मातली घेऊनी येता झाला अवंतिका स्थानी शीघ्रद्वारी आसन ठेवूनी सदना माझी संचरला तो सुरोचन गंधर्व बाळ घेऊन परमस्नेहाने घेत चुंबन तो मातली सन्निध उभा राहून बोलता झाला गंधर्वाते म्हणे महाराजा सुरोचना मज पाठविले पाकशासने तरी आता अरुढोनी विमाना अमरस्थानी चलावे
आता सोडूनी पुत्र मोहाते चला वेगी देवनाथ, आहा वाट पाहुनी पाहत शाप मोचन जाहलिया. ऐसे बोलता मातली वचन सत्यवती ते बाळक ओपून, म्हणे कांते समाधान ठेवी आता जातो आम्ही. ऐसे बोलता सत्यवती म्हणे महाराजा गंधर्वपती, बाळ तानुले टाकुनी क्षिती कैसे जाता महाराजा. तुम्ही गेलिया सोडूनी माते, कोण आहे मम देहाते, निढळपणी परदेशाते सोडूनी कैसे जाताजी. ऐसे मनोनी सत्यवती हंबरडा फोडिला वृत्ती, अश्रू भरोनी नेत्रपाती दुःख सरिता लोटतसे. म्हणे महाराजा तुझ कारण, जनक माझा सत्यवर्मा जाणू, तुटला आहे निर्लोभ होऊन, कैसे सोडूनी मज आता. आहा महाराजा तुम्हासाठी सर्व सोडूनी भांडार कोटी, जनक जननींची पाडूनी तुटी, जोड केली म्या तुमची. तरी आता मज सोडून तुम्ही जाता निढळवाने, माते करोनी दीनपण योग्य तुम्हा दिसेना. ऐसे बोलता सत्यवती हृदयी धरी सुरोचन पती, चुंबन श्रुवाहती पुसोनिया वदतसे. ऐके युवती शुभाननी, तुझ स्मरण होता माझे मनी, त्याच वेळा उतरुणी अवनी भेटी देईन तू ते गे. ऐसे देऊनी भाष्य उत्तर शांतविले युवती अंतर, मग आरोहुणी विमानावर कमठास पुसोनी निघाला. सत्यवतीचा धरुणी तै हस्त कमठा ओपुनी मोहित, म्हणे तनयाचा मम सांप्रत सांभाळ करी महाराजा. ऐसे वदोनी सुरोचन पाहता झाला शुक्रस्थान, एरीकडे बाळताने वयवर्धन होतसे. दिवसाणू दिवस होता थोर, सप्तवर्षी झाला कुमार, मग मुलांसी खेळता झाला सत्वर, राजचिन्नी खेळतसे. ऐसे खेळता मुलांत 12 वर्षे लोटली त्यांत, ईशे पडोनी बाळ खेळंत विद्ये लागी लागला. विद्या तरी सहज चिन्ही, शास्त्र आधार अश्वारोहणी, सहज सेवकाश्रये करोनी विद्ये लागी अभ्यासी. सहज मग तो विद्ये कारणी, ओळखी पडली राजांगणी, राजमंडळी सर्व प्राणी विक्रमाते ओळखीती. पुढे 16 वर्षावरुते इष्टत्वे भेटविला विक्रमग यागे, पायीक चाकरी अर्पुनियाते ग्रामरक्षणी ठेविले. ग्रामरक्षण दरवाजावरती पहारा गाजवुनी गाजवी राती, तो व्यवसायी बाजारक्षिती तेथे येऊनी राहिले. तया माझी भर्तरी नाथ, वनचर सावजी भाषा जाणता, कोल्हे भूकताची अकस्मात भाषा सांगे तयांची. म्हणे उत्तर दिशेहुनी दानव, निर्बळपणी होऊनी मानव, दक्षिणा दिशेचा धरुणी गौरव जाता आहे पांथिक तो. तरी त्याच्या सामोरे जाऊन वधिल कोणी तया कारण, वधिल्या ग्रामद्वारा पूर्ण रुधिर टिळा रेखावा, आणि दुसरे आपुले भाळा तेची क्षणी रेखीजे टिळा, तो अवंतिका उत्तम स्थळा नृपत्वा ते मिरवेल. ऐसी ऐकता भर्तरी वाणी, विक्रम जातशे शस्त्र घेऊनी, येथपर्यंत कथा रंजनी पूर्व अध्यायी वदलीसे. तरी श्रोते बुद्धिवाण पाहती सिंहावलोकन, चित्रमा गंधर्व शापोण राक्षस देही मिरवला तरी शाप मोचन, बोलला वरदे शाप सघन, तो ती घडी निटावून रांगत फिरत ये वेळा. तरी शाप वचनी शाप मोचन, शिव वरदे शाप सघन, बोलिला असे त्रिनयन, की शापे गंधर्व सुरोचन राहिला की. तयांच्या वीर्ये करोण निर्माण होईल विक्रम नंदन, त्याच्या हस्ते पावनी मरण राक्षस शरीरा सांडसी तू. ऐसा उशाप शिव वरदेसी होता चित्रमा गंधर्वासी, तो समय भर्तरी वागुत्तरासी येऊनिया झगटला. असो ही मागील कथा, विक्रम भर्तरीचे शब्द ऐकता, शस्त्र सज्जोनी समोरा पंथा, चित्रमा गंधर्वा होतसे. तव चित्रमा गंधर्व राक्षसा परी करोनी भाव, मानव रूप धरुणी स्वभावे येत आहे पांथिक तो. येत आहे परंतु चार, अमूल्य रत्ने तेज अपार, मुष्टी घेऊनी राक्षस थोर, मानव वेशे गमतसे. तो विक्रम जाऊनी तया निकटी, शस्त्र विद्ये ते विपुल जेठी,
सामोरा होनी मौळी दृष्टी असील तेसी प्रेरितसे सकळ प्रहार भेदिता घाई राक्षस उलथोनी पडला मही प्राण कासावीत होऊनी देही पडत झाला तत्काळ मही पडता चित्रमा गंधर्व विक्रम प्रज्ञावान प्रसिद्ध वस्त्रे भिजवूनी रुधिरे शुद्ध भाडी टिळा रेखिला तो राक्षस होऊनी गत प्राण दिव्य देही निघे तेथून गंधर्वरूपी स्वपदा पात्रोण विक्रमाते वंदिले मग गंधर्व करिता स्वय दृष्टी विमान उतरले मही तळ वटी त्यांत आरोहण करिता जेठी विक्रम पुसे तयाते म्हणे महाराजा राक्षस पूर्ण स्वर्गा करू जासी गमन ही तो कळा राक्षसा कारण दुर्लभपणी वाटतसे मग शिव फांसे खेळापासून विक्रमा सांगितले शाप कथन आपुले चित्रमा गंधर्व नाम सांगुनी गेला स्वस्थाना एरीकडे प्रेत शरीरी चाचपुनी पाहे करी तो 4 रत्ने मुष्टी माझारी तेजापुंज देखिली तिघे चिंतामणी वैडूर्यवंत सकळ कामद चवथे अत्यद्भुत ऐशी 4 रत्ने विख्यात सकळ कार्या चालती विक्रम देखता हर्षवंत मग तो भर्तरी धन्य म्हणत ऐसा पुरुष प्रज्ञावंत अवतार दक्ष म्हणावा जैसा वृक्षांत कल्पतरू दैन्यहारी सुख परू तन्याये नगरांत हा नरू श्रेष्ठ जगी भासतसे की पशु माझी धेनू जाती त्यांत सूरभी कामना द्रवती तन्याये मनुष्य जाती श्रेष्ठ जगी भासतसे की रत्ना माझी वैडूर्यवंत निघती चिंतामणी उपकार स्थित तन्याये मनुष्यांत श्रेष्ठ जगी भासतसे की पाषाण जाती उपकार स्थित परीसपणाते मिरवत तन्याये मनुष्यांत श्रेष्ठ जगी भासतसे ऐशी भावना धरुणी चित्ती अनेक कामना वरितसे पुढती ऐसा पुरुष स्व सांगाती त्रैलोक्यांत मिरवेल ऐसा विचार मार्गे करुण पाहता झाला द्वार ग्राम रुधिर टिळा द्वारासी उत्तम चर्चुनिया निघाला ऐसा निघुनी अति त्वरा आला व्यावसायिक शिबिरा तव ते भर्तरीस घालुनी घेरा सकळ बैसले वेष्टुनी त्यांत जाऊनी मध्यस्थानी बैसला व्यावसायिकांत गुणी परी बैसल्या दिसे तरणी की नक्षत्र स्वामी नक्षत्रांत त्याची रीती भर्तरी नाथ की चंद्रज्योती तेजवंत असो व्यावसायिक विक्रमाते पुसती कोण तुम्ही जी एरी म्हणे व्यावसायिक आम्ही असो राजसेवक राजाज्ञे ग्राम रक्षक देशावरी नांदतसो तरी सहज स्थिती मनाची ओज तुम्हा भेटीस पातलो सहज उत्तम तुमच्या गोष्टी तुझ ऐकून या हर्षलो एरी म्हणे आमुच्या गोष्टी उत्तम कोणत्या ऐकिल्या जेठी विक्रम म्हणे तुम्हा दृष्टी सन्मुख पहारा देतसे तुम्ही खाली मी कुशवती निकट पहारा देतो रात्री तुम्ही बोलता ती तुके निगुर्ती श्रवण होतसे आम्हा ते परी हे आता असो कैसी तुम्हावरी आली धाडी आली विशेषी ते श्रुत झाली कैसी तुम्हासी म्हणून शोधा पातलो तुम्हावरी आली धाडी हे राया सकळ कळली प्रौढी परी तुमच्या मुखी कळता निवाडी रक्षण करू तैसेची तरी ते तुम्ही दृष्टी व्यक्ती तस्कर पाहिले किती जमाती एरी म्हणती एकशती दृष्टी गोचार झाले जी विक्रम म्हणे तस्कर येता कैशी कळली तुम्हा वार्ता एरी म्हणे कोल्हे भुंकता वर्णन केले यावाचे स्वहस्ताने उठवून भर्तरीसी दाखविती तया लागून एरी म्हणे नामी कोण मिरवत आहे हा बावा व्यावसायिक म्हणती त्याते भर्तरी नाम आहे त्याते मग दृष्टी पाहुनी प्राजळवंत पूर्ण ओळखी जाहली क्षणेक बैसऊनी नाना भाषण व्यावसायिकांचे तोषवी मन मग उठता झाला त्यापासून चालता ग्रामी संचरला तैसाची जाऊनी आला एकांती भेट झाली जका त्या प्रती तव मागिल्या घटकाराती सदना बाहेर येतसे उदक पात्र विराजले हाती जात होता दिशे प्रती तो हटकुनी बैसवी लाक्षिती वदे त्या ते रसज्ञ म्हणे आपुले ग्रामी कटक वृषभ थाटी व्यावसायिक
तयांचे जकाती नाणे देख हिशेबाते घेतले तरी त्या वर्तली नानी मी देईन त्रय अर्थ गुणी तरी भरतरी नामी तया पैरत्नी मागुनी घ्यावे महाराजा म्हणाल भरतरी नामे कोण तरी मम बंधू पाठीचे रत्न कार्य विभक्त आत्मा होऊन व्यावसायिका हिंडतसे तरी तयाचे आमुचे संगोपन केलिया थोर वाढेल धर्म आणि पुण्याचा स्थावर संगम परलोकाते मिरवेल ऐशा बहु प्रकार युक्ती सांगुनी जकात दारा प्रती हे ऐकुनी म्लानी तमती द्रव्य लोभे तोषला द्रव्य लाभ तरी कैसा त्रिगुणार्थ होता ऐसा मग मेलिया जेवी जात ठसा संजीवनी होऊनी आगळा तरी द्रव्य न म्हणावे अमृतवल्ली निर्जीव मनुष्यासी संजीवनी ठेली आणि दुसरा मार्ग तयाजवळी माईक पर्णी विराजे तरी धनाचे बहुभास वर्ते सुख दुःखालेश धनकांता धवळार सुरस सर्व सुखा संपादी मोक्षाची पाहिल वाट धने भोगील महिपाट धनोची नरक भोगील चाट यम पदा जाऊनी धनाचा अपार तमास सुसंग कुसंग खेळे फासा सर्व यश करता सबळ पैसा इष्टानष्टा वर्ततसे असा जयास विक्रम बोलता जकाती सहज आला होता म्हणे विक्रमा ते काम दुहिता पूर्ण करीन मी तुझी की ऐसे बोलुनी कर तळ वचन देऊनी तोषिविले तयाचे मन मग विक्रमाते बोळवून शौचविधी सारिला सकळ झाले एकांती करणे सेविता झाला आपुले आसन मग भ्रत्या लागी बोलावून व्यावसायिका पाचारिले गोण्या माल टिपी लावून हिशेबा परी बोलुनी धन तव ते व्यावसायिक अनुन तया करी ओपी तसे या परी बोले जकाती म्हणे व्यावसायिक ऐका युक्ती भरतरी नामे कोण जमाती तुम्हा माझी आहे रे एरी म्हणती उगलाची पोसोनी आहे आमुचे मंडळा गणी जकाती म्हणे आमुच्या नैनी कैसा आहे पाहू द्या तव त्याते पाचारुणी दाविते झाले विमुट खाणी म्हणती हाची आमुच्या गणी विराजित आहे महाराजा मग जकाती पाहुणी भरतरीसी म्हणे हा प्रत्यक्ष महीचा शशी कोणी तरी अवतारासी मही लागी विराजला तरी आता असो कैसे हा आपुल्या गावांत असाचा पुरुष व्यावसायिक रान माणूस या गणी योग्य दिसेना ऐसा तर्क आणुनी मनी बोलविला हे पाहू नैनी मग व्यावसायिकांचा मुख्य स्वामी एकांतात पै गेला एकांती नेता म्हणे व्यवसायांते तुमचे द्रव्य देऊ तुम्हा ते माफी चिठ्ठी करुणी जी त्वरित तुम्हा लागी बोळवू तरी पुन्हा परतोण माल आना सबळ भरून तोंबरी तुम्हा सवे ठेवून ग्रामवस्ती येथे असावे म्हणशील तरी निराश्रित पोते ठेवूनी नाही जात बाकी साकी येणे आम्हा ते गावा माझी उरली असे तरी सकळ हिशेब प्रकरण माहीत आहे जकात्या कारण तरी त्यापाशी शेर घेऊन तया संमती वर्तावे मग अवश्य म्हणे भरतरी नाथ राहीन म्हणे सर्वा संमते देणे घेणे सकळार्थ उकळोनी घेईन माघारा ऐसे म्हणोनी त्वरा करीत व्यवसायी घेऊनी भरतरीते येऊनी शीघ्र जकात गृहाते तया हाती बोळविले ओपिले परी कैसे बोलून की तुमचे गृही आमुचा गडी जाण ग्रामावळी ते वसूल करून जकात तुमची सांबरील आम्ही येऊ पुन्हा परतोण तोंबरी करा त्याचे संगोपन आपुले द्रव्य घ्या फेडून हाती या ओपा ऐसे बोलणी तया देखती ओपिते झाले जकाती हाती उत्तम भाषण पुसुनी तया प्रती शिबिराते पातले माल टाल उरला विकूण निघते झाले मग तेथून एरीकडे विक्रमा कारण पाचारिले जकात्याने नेऊनी तया एकांतासी म्हणे केले सांगितल्या व्रतासी मग हिशोब दाखवूनी बेरजेसी द्रव्य आणि म्हणतसे ऐसे बोलता अकाती वचन तो काढूनी देतसे एक रत्न म्हणे हे तुझ पासी असू दे गहाण संजायितपणासी तुझे द्रव्य त्रैभाग्यार्थे देऊनी घेऊ स्वरत्नाते ऐसे वदता जकात्याते अवश्यपणी होतसे या उपरी भरतरी निमित्ते म्हणे बंधूचे ओळखीते न बोलुनी काहीच त्याते भोजना पाठवा मम गृही नित्य नित्य भोजनी गांठ पडता होईल ओळखी दाट
मग सहज बोलण्याचा मेहपाट खुणाखुण मिळेल की. बाहेर निघाले उभय तांते, ऐसे सांगुनी एकांताते. मग जकाती पाहुनी भर्तरी ते विक्रमाते बोलतसे. म्हणे विक्रमा ऐक वचन, आम्हापासुनी शेर घेऊन जाणे. तयाची पाक निष्पत्ती करुणी जाण, हा गडी आमुचा संगोपा. तुझ्या गृही तुझी माता आहे विक्रमा पाक निष्पत्ती करिता. तरी या भर्तरीचे आता संगोपन करावे. ऐसे विक्रम ऐकता वचन, म्हणे स्वीकारीन तुमचे बोलणे. मग भर्तरीचा हात धरून स्वसदनासी पैनेला. द्वारा निकटी टाकुनी वसन, त्यावरी बैसविला भर्तरी रत्न. 4 घटिका करुणी भाषण गृहा माझी करला. माता पाचारुणी सत्यवती, निकट बैसवुनी एकांती. तर्जनी खुणेने दाखवुनी जती वृत्तांत सर्व सांडतसे. जंबूक बोल भाष्यापासून तिथे सांगितले सकळ कथन. स्वकरी मिरवला लोभिक रत्न, तोही धीट पै केला. ऐसे परी धीट होता संतोष मानी सत्यवनी मात. उपरांत विक्रम झाला सांगता भर्तरी विषयी वचनाते. म्हणे माते मजहुनी अधिक, भर्तरीचे मानी स्नेह दौंदिक. पूर्ण अवतारिक पाठी रक्षक, पुढे माते होई लगे. तरी आता दुसरा सूत, ज्येष्ठपणी मिरवेल लोकांत. अणुरेणू इतुकेयांत, भिन्न पडू नेदिकी. सकळ मोहाची करुणी गवसणी, लेववी भर्तरी शरीरा लागुनी. आणि तो वर्तेल स्वइच्छापणी, तैसे वर्तू दे त्यासी की. ऐसे सांगुनी माते प्रती, पुन्हा बाहे आला विक्रम नृपती. तो पाकसिद्धी होताची त्याप्रती. भोजनाते सारिले भोजन झाली सवे जाऊन. पाहता झाला दुर्गम स्थान, मग 4 घडी रात्री होऊन अनुवादिले रजनीते. या परी भर्तरी तेथून पाहता झाला जकाती स्थान. जकातदार त्याते देखून भर्तरी ते बोलतसे. म्हणे भर्तरी राव ऐका वचन, तुम्ही असावे सदन धरून. कार्या लागता पाचारून, घेत जाऊ तुम्हासी. मग अवश्य म्हणोनी भर्तरी नाथ, विक्रम सदना पुन्हा येत. मग दिवसानुदिवस ते वस्तींत मोहपुरी लोटला. आधीच मायती सत्यवती, त्यावरी पुत्राची ऐकोनी युक्ती. परममोहाते भर्तरी जती गुंडाळूनी घेतला. जैसा उदकावीन मत्स्य होत, तळमळ करी होता विभक्त. की धेणू लागी वस्त नितांत, विसर कदा घडेना. तन्याये मग त्रिवर्ग जण, मोहे वेष्टिले हरणी कारण. एकमेकांच्या दृष्टीविन विरह होता तळमळती. असो ऐसी मोह स्थिती, बंधुपणे जगी मिरवती. यावरी पुढे आता श्रुती, अवधान द्यावे कथेते. नरहरी वंशी धुंडी नंदन, पुढीले अध्यायी सांगेल कथन. कवी मालू नामाभिधान, सेवक से संताचा. स्वस्ती श्री भक्ती कथा सार, संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, षड्विंशति अध्याय गोडहा.